नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असे सप्तरंगी फूल कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत. याचा उपयोग आपण सप्तपदी सुपारी डेकोरेशनसाठी, औक्षवण सुपारी डेकोरेशनसाठी करू शकतो. तर ते कसे करायचे हे आपण व्हिडिओच्या शेवटी सांगितलेले आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी आपल्याला एका धाग्यामध्ये अशा प्रकारे 14 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. हे सर्व मोती आपण 5 नंबरचेच घेतलेले आहेत. तर 5 नंबरचे 14 पांढरे मोती आपल्याला एका धाग्यामध्ये ओवायचे आहेत. त्यानंतर गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई काढून आपल्याला या 14ही मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे आणि घट्ट असा जो गोल आहे, जो सर्कल आहे ते बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर एका पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई वरती काढायची आहे. आता इथे आपल्याला 2 लाल रंगाचे मोती ओवायचे, 1 पांढऱ्या रंगाचा मोती ओवायचा आणि 3 लाल रंगाचे मोती ओवायचे आहेत. 2 लाल, 1 पांढरा, 3 लाल. त्यानंतर तो जो पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं अपोजिट साइडने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे खालच्या दिशेनं आपल्याला वरती सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. तर व्हिडिओमध्ये बघाल तर तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर एवढे मोती ओवल्याच्या नंतर आता आपल्याला समोर परत 2 लाल रंगाची मोती ओवायचे आहेत आणि खाली आता ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली होती, ठीक आहे, स्टार्टिंगला तो जो 14 मोत्यांचा गोल आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं आणि त्याच्या समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. म्हणजे खालचे टोटल 3 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. बघा व्हिडिओमध्ये बघाल तर तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला इथे आता 2 हिरव्या रंगाचे मोती ओवायचे आहेत. तर आम्ही इथे फेंट हिरवा रंग घेतलेला आहे. त्यानंतर 1 पांढरा आणि परत 3 फेंट हिरव्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. पोपटी कलर म्हणू शकतो आपण ह्याला. तर बघा अशा प्रकारे 2, 1 आणि 3 असे मोती ओवून घेतले. परत त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अपोजिट दिशेला. तर अशा प्रकारे बाहेर काढल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला आता इथे 2 परत हिरव्या रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आणि त्याच्या समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं देखील आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर सुई आपण अशा प्रकारे पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला इथे पिवळ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत. तर 2 पिवळे, 1 पांढरा आणि 3 पिवळे रंगाचे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर पहिलेप्रमाणे आपल्याला ते 3 पिवळे मोती मागे करायचे आणि तो जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे अपोजिट साईडने. बघा त्यानंतर परत आपल्याला इथे 2 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि खालचा ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली तो 1 पांढरा आणि त्याच्या समोरचे 2 पांढरे अशा प्रकारे 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे 3 कलरच्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. नेक्स्ट आपल्याला गुलाबी रंगाचे मोती ओवायचे आहेत. 2 गुलाबी, 1 पांढरा आणि 3 गुलाबी रंगाचे मोती ओवायचे. तर पूर्वीप्रमाणेच आपल्याला त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि वरती 3 मोत्यांचा एक असं सुंदर फूल तयार होईल, चौकोन तयार होईल. त्यानंतर परत खाली 2 गुलाबी मोती ओवायचे आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. खालच्या 3 पांढऱ्या मोत्यातनं, बरोबर ना. तर खालचा 1 नाही तर खालच्या 3 पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. बघा गुलाबी कलरच्या पाकळीनंतर आपल्याला आता नेक्स्ट पाकळी बनवायची आहे डार्क ग्रीन कलरची. तर डार्क हिरवा कलर आपण इथे यूज केलेला आहे. तर डार्क हिरव्याचे 2, त्यानंतर 1 पांढरा आणि 3 डार्क हिरव्या रंगाचे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पूर्वीप्रमाणेच आपल्याला पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आणि 2 परत हिरव्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. तर बघा इथे जे आपण पांढरा कलर यूज केलेला आहे त्याऐवजी तुम्ही दुसरा कोणता म्हणजेच गोल्डन कलर देखील यूज करू शकता. तर गोल्डन कलर देखील सुंदर दिसेल. आणि या आम्ही जे कलर पॅटर्न यूज केलेला आहे त्याऐवजी तुम्ही तुमचा वेगळा असा कलर पॅटर्न देखील बनवू शकता. तर तुम्हाला कोणत्या कलर्समध्ये हे 7 रंगाचे फुलं म्हणजे ह्या पाकळ्या बनवलेल्या आहेत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. म्हणजे आपण त्या रंगाचा पण बनवून बघू की तो पण फूल कसा दिसेल. तर बघा अशा प्रकारे आपल्याला ह्या हिरव्या मोत्यातनं म्हणजे हिरव्या मोत्यांची पाकळी बनवल्याच्या नंतर समोरच्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई समोर आणायची आहे. त्यानंतर आपण इथे ऑरेंज कलरची पाकळी बनवणार आहोत. तर त्यासाठी सेम आपण 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे, त्यानंतर 1 पांढरा मोती आणि त्यानंतर परत आपल्याला 3 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. त्यानंतर 2
ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि खालच्या 3 पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तर बघा हे अशा प्रकारे आपल्याकडे इथे रंगीबिरंगी अशा कलरफुल मस्त सुंदर अशी बघा किती कलरफुल दिसत आहे ना। तर यामध्ये सर्व कलर व्हेरिएशन्स आपण यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा प्रकारे ही ऑरेंज कलरची पाकळी तयार झाल्याच्या नंतर आपल्याला इथे निळ्या कलरची पाकळी बनवायची आहे। आकाशी कलर आहे, तर त्यासाठी आपण 2 आकाशी कलरचे मोती ओवलेले आहेत, 1 पांढरा कलरचा मोती आणि 3 आकाशी कलरचे मोती ओवले। त्यानंतर त्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। त्यानंतर परत 2 निळ्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि खालच्या 3 पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तर बघा हे अशा प्रकारे आपल्याकडे 7 रंग असलेले हे फूल जे आहे छोटेसे फूल तयार झालेले आहे। तर तुम्हाला जर छोटे फूल आवडत असतील, मिनी फ्लावर्स जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही एवढे फूल देखील यूज करू शकता डेकोरेशनसाठी, किंवा मग आपण पुढे आता ह्या फुलाला मोठ्या फुलामध्ये पण आपण ट्रान्सफर करणारच आहोत। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्याच्या नंतर वरचा जो टोकाचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे सुई फिरवायची आहे। खालच्या निळ्या मोत्यातनं सेंटरच्या पांढऱ्या मोत्यात येईल, त्यानंतर परत सेंटर निळ्या मोत्यातनं वरचा जो सेंटरचा मोती आहे, ठीक आहे, टोकाचा जो मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। एवढं केल्यानंतर आपल्याला इथे 5 पांढऱ्या रंगाचे मोती यूज करायचे आहेत। बघा 5 पांढऱ्या कलरचे मोती यूज केले आणि समोरच्या पाकळीचा जो टोकाचा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। तर व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे त्याप्रमाणेच तुम्हाला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतर परत 5 पांढऱ्या रंगाचे मोती यूज करायचे आहेत आणि हे सर्व मोती आपण इथे 5 नंबरचीच घेतलेली आहेत। तर परत हे 5 मोती आपण ओवणार, त्यानंतर समोरच्या हिरव्या पाकळीमधनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। म्हणजे आपण हे जे पाकळ्या बनवलेल्या आहेत 7 रंगाच्या, यांना आपण एकमेकांशी जोडून घेत आहोत ह्या पांढऱ्या रंगाच्या मोत्यांनी। तर आपल्याला हीच प्रोसेस रिपीट करत जायची आहे आणि पूर्ण ते जे फूल आहे त्या पूर्ण ज्या पाकळ्या आहेत त्या सर्व पाकळ्यांना अशा प्रकारे 5-5 पांढऱ्या मोत्यांनी आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे त्यानंतर आता हे गुलाबी कलरचा जी पाकळी आहे ती जॉईन केली। त्यानंतर अशा प्रकारेच आपल्याला हिरवा, ऑरेंज आणि निळ्या कलरच्या पाकळ्यांना जॉईन करून घ्यायचं आहे। तर बघा इथे शेवटी आपण हे अशा प्रकारे जॉईन केलं। त्यानंतर आता काय करायचं आहे, समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई काढलेली आहे। बघा निळ्याच्या समोर जो 1 पांढरा मोती आहे त्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली। त्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढल्यावर इथे आपल्याला 5 निळ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत। तर बघा ज्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली, ज्या कलरच्या पाकळीच्या समोर आलेला आहे त्या कलरचीच आपल्याला इथे मोती यूज करायचे आहेत। तर 5 निळ्या रंगाचे मोती यूज केले, त्यानंतर 3 पांढऱ्या रंगाचे मोती ओवले आणि निळ्या रंगाच्या मोत्यातनं आपण सुई बाहेर घेतली। पण इथे थोडं वेगळ्या प्रकारे बाहेर घेतली, वरतून खाली आलेली आहे, ठीक आहे, म्हणजे अपोजिट साईडने नाही, तर ज्या साईडने आपण सुई ओवली होती त्याच साईडने आपण सुई बाहेर काढली। त्यानंतर 4 निळ्या रंगाचे मोती ओवले आणि समोरच्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता खाली लाल रंगाचा पाकळी आहे, तर आपल्याला इथे परत लाल रंगाचेच मोठी पाकळी बनवायची आहे। तर त्यासाठी आपल्याला परत 5 लाल रंगाचे मोती यूज करायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर 3 पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि ज्या दिशेने धागा बाहेर आपण वरती काढलेला त्याच दिशेने आपल्याला सुई जी आहे ती खाली घेऊन जायची आहे, ठीक आहे। तर बघा खालची आणि वरची टोकं जी आहेत ती डिफरंट झालेली आहेत। त्यानंतर आपल्याला 4 लाल रंगाचे पाकळ्या ओवायचे आणि समोरच्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची। तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे जे पाकळ्या आहेत ह्या बनवत जायच्या आहेत। तर जो रंग खाली आहे त्या रंगाचा वरती पाकळी बनेल, ठीक आहे, मागचा जो रंग आहे त्या रंगाची पाकळी बनेल। तर आपण खूप सिंपल ह्या पाकळ्या बनवत आहोत। बघा पहिले 5 त्या कलरचे मोती ओवले, त्यानंतर 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवले, त्यानंतर त्या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, ज्या दिशेने सुई वर नेली होती त्या दिशेनेच सुई आपण खाली आणलेली आहे आणि परत 4 हिरवे मोती ओवले आणि समोरच्या 3 मोत्यातनं सुई आपण समोर घेऊन गेलेली आहे। तर अशा प्रकारे ही हिरवी पाकळी पण तयार झालेली आहे।
आता आपल्याला उर्वरित कलरच्या देखील अशाच पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। पूर्ण पिवळा, गुलाबी, हिरवा, ऑरेंज ह्या पाकळ्या आपल्याला सेम जसं आता आपण ह्या बनवलेल्या आहेत तसं बनवून घ्यायचं आहे। तर बघा हे आपलं फायनल लुक जे आहे ते अशा प्रकारे दिसेल। हे मल्टी कलर 7 रंगाचे जे फूल आहे ते तयार झालेले आहे। आता ह्याला सप्तपदीसाठी आपण यूज कसं करणार, तर अशा प्रकारे ह्याच्या सेंटरवर आपल्याला सुपारी ठेवायची आहे। आता ही सुपारी तुम्ही डेकोरेटेड सुपारी देखील यूज करू शकता। तर सुपारी डेकोरेशनचे आयडियाज देखील आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत। जर तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा, त्याचं लिंक जे आहे आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ। तर असेच नवीन क्रिएटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आमचं चॅनल अथकला संग्रहला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।